नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर 7 आणि 8 तारखेला काय नागपूर महानगरपालिकेची काय एक्झाम झाली. तर त्या अनुषंगाने माझा पेपर 7 तारखेला होता. 7 तारखेला काय पहिली शिफ्ट होती. तर त्यामध्ये आलेले जे क्वेश्चन आहेत त्याचं मी थोडक्यात तुम्हाला डिस्कशन घेणार आहे. सो प्रश्न काय होते ते आपण थोडक्यात बघू. तर नागपूर महानगरपालिका क्लर्कचा पेपर आहे. तर रिझनिंग खूप सोपी होतं. रिझनिंगचे प्रश्न इझिली सॉल्व्ह होण्यासारखे होते. काय रिझनिंगचे प्रश्न खूप इझी होते. रिझनिंग हे इझी होतं. तर मॅथचे प्रश्न थोडी काय लेवल हाय होती. मॅथच्या प्रश्नांची लेवल थोडी हाय होती. मॅथ रिझनिंग येण्याजोगं होतं. त्यानंतर काय तर जीकेचे प्रश्न. तर 39 जे नॅशनल गेम्स आहेत ते कुठे होणार आहेत? तर ते कुठे होणार आहेत? मेघालयामध्ये होणार आहेत 2027 मध्ये. पण त्यांनी 2026 दिलं, त्याच्यामुळे हा प्रश्न जेव्हा आन्सर केल तेव्हा तुम्ही त्याला हॅशटॅगसाठी पाठवू शकता. म्हणजे याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. जेणेकरून काय तुमचा 1 मार्क मग याच्यावरती वाढू शकतो. ओके. सो 39 नॅशनल गेम्स आर शेड्यूल्ड टू बी हेल्ड इन मेघालया. आणि 38वी कुठे झाले तर उत्तराखंडमध्ये. कुठे? उत्तराखंडमध्ये 38वे नॅशनल गेम्स झाले. ओके. त्यानंतर प्रश्न होता की काय भारताचं मे 2025 मध्ये भारताचा पहिला पूर्ण साक्षर राज्य कोणता म्हणला तर कोणता म्हणलाय? मिझोरम. आणि दुसरा कोणता आहे तर गोवा. मिझोरम, त्यानंतर गोवा आणि त्यानंतर तिसरा कोणता तर त्रिपुरा. ठीक आहे. MGT हे ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. महात्मा गांधी ग्रेट. महात्मा गांधी ग्रेट हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तो काय मे 2025 मध्ये पहिला पूर्ण साक्षर राज्य कोणता बनलाय तर मिझोरम बनलेला आहे. ओके. त्यानंतर पुन्हा प्रश्न होता की काय 60% पेक्षा जास्त शहरीकरण झालेले पूर्ण राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे? गोवा हे काय 60% पेक्षा जास्त शहरीकरण झालेले पूर्ण राज्य आहे. त्या अनुषंगाने बघितलं तर काय तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि पंजाब ही राज्ये जिथे काय 50% पेक्षा जास्त शहरी लोकसंख्या आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता पॉलिटीच्या अनुषंगाने राष्ट्रीय मानवी हक्क यावर 2 प्रश्न विचारलेले होते. तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, ज्याला आपण नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणतो, ही भारतातील काय एक स्वतंत्र वैधानिक संस्था आहे. याच्यावरती एक प्रश्न होता की खालीलपैकी कोणती स्टॅच्युटरी बॉडी आहे की नॉन स्टॅच्युटरी बॉडी आहे म्हणून एक प्रश्न होता. सो काय म्हणजे असंवैधानिक आहे की वैधानिक आहे असं काय प्रश्न होता. सो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हे काय तर वैधानिक संस्था आहे. ते ऑप्शन मध्ये उत्तर होतं. ठीक आहे. पुण्याच्यावरती एक प्रश्न होता. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावर 2 प्रश्न होते. ओके. त्यानंतर मग काय पिटचा भारत कायदा. आता पिटचा भारत कायदा कशासाठी आला होता तर काय ईस्ट इंडिया कंपनीचा कायदा, त्याला आपण काय म्हणतो कायदा कधी 1784 चा, ज्याला पिटचा भारत कायदा म्हणून ओळखले जाते. हा ब्रिटन संसदेचा कायदा होता. 1773च्या नियमन कायद्यातील उणिवा दूर करण्याचा इरादा होता, ज्यामुळे काय भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलबजावणीला सामोर जावे लागले होते. ठीक आहे. तर हा कशासाठी आला होता तर जे 1773 चा नियम आहे त्याच्या कायद्यातील उणिवा दूर करण्याच्या इराद्यामुळे काय होता होता भारतामध्ये पिट्स भारत कायदा आलेला होता. त्याच्यावरती एक प्रश्न होता. त्याच्यानंतर मग जो आपला काय मध्ययुगीन भारताचा इतिहास त्याच्यावरती भरपूर प्रश्न होते. सो समुद्रगुप्ताने काय उत्तर भारतातील किती राज्यांना आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले होते याच्यावरती प्रश्न होता. तर समुद्रगुप्ताने उत्तर भारतातील किती 9 राज्यांना थेट आपल्या साम्राज्यात समाविष्ट केलेले होते याच्यावरती प्रश्न होता. त्यानंतर मग काय प्रभावती गुप्त ही गुप्त साम्राज्याच्या काय प्रसिद्ध सम्राट कोण म्हणजे कोणत्या प्रसिद्ध सम्राटाची मुलगी होती अशावर प्रश्न होता. तर प्रभावती गुप्ता ही कोणाची मुलगी होती तर चंद्रगुप्त 2, ज्याला आपण विक्रमादित्य म्हणतो, त्यांची ती काय मुलगी होती. त्याच्यावरती एक प्रश्न होता. ओके. त्याच्यानंतर मग मराठीच्या जर अनुषंगाने बघितलं तर मांजरपोड. मांजरपोड या शब्दाचा अर्थ विचारला होता. वन वर्ड सबस्टिट्यूशन ज्याला म्हणतो, म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्दावर हा प्रश्न आला होता. तर पांजरपोड म्हणजे काय तर वृद्ध, आजारी किंवा गरजू प्राण्यांसाठी, विशेषतः काय गायींसाठी असलेले एक कायमस्वरूपी आश्रयस्थान. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण पांजरपोड असे म्हणतो. ओके. सो पांजरपोड, तर त्या अनुषंगाने तुम्ही मग बाकीचे शब्द वगैरे लक्षात ठेवा. पागा म्हणजे काय होते वगैरे. ठीक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन भरपूर सारे आहेत, ते तुम्ही चांगल्या प्रकारे कुठून तर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून काय करा हे तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा, जेणेकरून आता काय समोर जी आपली धर्मदायची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर धर्मदायच्या एक्झामचं मी पूर्ण अनालिसिस घेणार आहे.
ज्यामध्ये मग आपण तलाठीचे पेपर वगैरे अनालिसिस करू, माडाचे पेपर वगैरे, जेणेकरून काय एक पॅटर्न आपल्याला माहित होईल आणि काय आपले भरपूर प्रश्न बरोबर येतील. त्या अनुषंगाने मी लवकरच सिरीज घेऊन येणार आहे. सो नोव्हेंबरमध्ये ती एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याजवळ फक्त 1 महिना बाकी आहे. सो त्या अनुषंगाने मग काय मी मराठीचे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द जे इम्पॉर्टंट आतापर्यंत टीसीएसने जे विचारलेले आहे, कारण की ही एक्झाम आहे टीसीएस घेणार आहे आणि मग पुढच्या वर्षीपासून कोणाकडे जाणार आहे तर ते एमपीएससी कडे जाणार आहे. सगळ्या ज्या सरळ सेवा आहेत तर मग त्यानंतर मग आपल्याला काय एमपीएससीचा पॅटर्न अभ्यास करावा लागेल. पण टीसीएसचा पॅटर्न मला चांगल्या प्रकारे माहित आहे. टीसीएसच्या भरपूर मी एक्झाम दिल्या आहे. सो माझ्याकडे तलाठी पेपरच्या सर्व पीडीएफ्स आहेत. त्याच्यानंतर माडाच्या वगैरे पुन्हा जेवढ्या काही टीसीएस झाल्या एक्झाम सगळ्या पीडीएफ आहेत आणि त्या मी टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देईन. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर ज्या काही आता पुन्हा सरळ सेवा येतील त्याचं मी सगळं अनालिसिस त्या माध्यमातून घेणार आहे. तरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण जे मी काही अपडेट देईन ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. ओके. सो त्यानंतर काय मग आयत्या बिडात नागोबा. काय आयत्या बिडात नागोबावर एक प्रश्न होता. या मराठी म्हणीचा अर्थ आहे, ठीक आहे. मग ते तर माहितीच आहे. आयत्या बिडात नागोबा म्हणजे काय होते, खूप सोपी आहे ती. दुसऱ्याच्या मेहनतीतून किंवा श्रमातून स्वतःचा फायदा साधणे किंवा दुसऱ्याच्या कामाचा किंवा वस्तूचा स्वतःसाठी वापर करणे, त्याला काय म्हणतो आपण, आयत्या बिडात नागोबा. त्याच्यानंतर मग हायकोर्टवरती एक प्रश्न होता. उच्च न्यायालयाच्या काय न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात, तर कोणाचा सल्ला घेतात, भारताचे सरन्यायाधीश आणि काय संबंधित राज्याचे राज्यपाल आणि संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याशी विचार विनिमय करून काय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. त्याच्यावरती एक प्रश्न होता. त्याच्यानंतर मग काय याच्यावरती प्रश्न होता. केंद्रशासित प्रदेश सरकारचा जो कायदा आहे 1923, म्हणजे प्रश्न असा होता की काय संविधान 129वी सुधारणा विधेयक 2024 आहे. तर हे जे सुधारणा करण्यात आली ते कोणत्या कायद्यातून म्हणजे करण्यात आले केंद्रशासित प्रदेशासाठी, तर तो कधीचा कायदा होता, तर 1963चा कायदा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इंग्लिश फार सोपे होतं, तेवढं काही नाही, म्हणजे सिंपल स्पेलिंग मिस्टेक विचारलं होतं. तर एम्बॅरेसमेंटची स्पेलिंगची काय याच्यामध्ये चुकीची स्पेलिंग होती ती. ठीक आहे. त्यांनी काय तर एक एस जो आहे तो मिसिंग केलेला होता. ओके. तर एम्बॅरेसमेंटची स्पेलिंग विचारलेली होती. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारले होते. काय क्युरेटर म्हणजे प्रश्न असा होता की काय पर्सन इन चार्ज इन म्युझियम, म्हणजे प्रश्न होता की काय एक वाक्य दिलं होतं. त्याच्यामध्ये मग असं होतं की कस्टडियन दिलं होतं. काय दिलं होतं, कस्टडियन दिलं होतं. तर त्याचा अर्थ काय होता, कस्टडियन म्हणजे क्युरेटर, जो जो संग्रहालय वगैरे असतो, ठीक आहे, म्युझियम असतो, त्याची काय करणारा देखभाल करणार, त्याला आपण म्हणतो क्युरेटर. ओके. तर अशा प्रकारे मला काही प्रश्न आठवले, त्याचं मी अनालिसिस घेतलं. पेपर खूप इझी होता, तेवढं काही नाही. जर जीके सोडलं, जीकेचं म्हणजे खूप ज्याचं वाचन चांगल्या प्रकारे, जर तुम्ही परिक्रमा चांगल्या प्रकारे वाचत असाल तर तुमचे काय करंट अफेअरचे प्रश्न खूप कमी प्रमाणात चुकतील. ओके. मॅथ जे तुम्ही जर पीवायक्यू चांगल्या प्रकारे केले असाल, म्हणजे टीसीएस आपला तलाठी भरतीला झाले तर त्याच बेसिक्सवर होते. त्याच्यानंतर जे रिझनिंगचे प्रश्न होते ते सगळे जे मी आता पेपर अनालिसिस घेतलं होतं बीएमसीचा, जर तुम्ही पाहून गेले असाल तर ते सेम पॅटर्न फॉलो त्यांनी केला होता. जो पॅटर्न मी सांगितला होता काय 6, 6, 6 आणि 7. ठीक आहे. प्रत्येक सेक्शनला 6, 6, 6, 6, 7 हा पॅटर्न होता. ठीक आहे. तर हा पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं होता, सेम त्याच पॅटर्न आला. ठीक आहे. आपण जे डिस्कशन करतो ते पेपरमध्ये जसे तसे उमटतं, तुम्हाला माहित आहे. सो त्यामुळे माझे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला खूप फायदा होईल. ओके. सो आता येणारी धर्मदा एक्झाम जी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल. ठीक आहे. जागा भरपूर आहेत, इन्स्पेक्टरच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये क्लर्कच्या सुद्धा जागा आहेत. तर तुम्हाला खूप फायदा होईल. तर लवकरच मी काय तलाठी भरती सिरीज घेऊन येत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.